2019मध्ये सेना भाजप युती झाली तेव्हा जागा वाटपाच्या टप्प्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली। किरीट सोमय्यांना बाहेर बसवा नाहीतर युतीच्या चर्चा इथेच थांबवा अशी थेट अट त्यांनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांसमोर ठेवली। अखेर त्यावेळी किरीट सोमय्याचं तिकीट कापलं गेलं, युती झाली पण फार काळ टिकली नाही। पुढे युतीची माती झाली, महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा किरीट सोमय्या आक्रमक झाले। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवत एकामागोमाग एक प्रकरण बाहेर काढायला सुरुवात केली। तब्बल 25 वर्षे ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या BMC मधील कोविड काळात कथित भ्रष्टाचार, कोविड सेंटर्स उभारणीतला झोल, औषधांचा काळा बाजार, बॉडी बॅग सारख्या अत्यंत हीन दर्जाच्या गोष्टींचे आरोप त्यांनी जाहीरपणे मांडले। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आला आणि दिवसभरात अनेक अर्ज मागे घेण्यात आले। काही तांत्रिक कारणामुळे बाद ठरले तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकींची मालिका सुरू झाली। अशा वातावरणात मुंबई महापालिकेच्या वार्ड क्रमांक 107 कडे सगळ्यांचं लक्ष गेलं, कारण या वार्डमधून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील किरीट सोमय्या निवडणूक लढत होता। या एका वार्डमधील राजकीय स्थिती म्हणजे मुंबईतल्या तथाकथित ठाकरे ब्रँडचा पर्दाफाश करणारी ठरते असं चित्र निर्माण झालं। मुलुंड LBS मार्गालगतच्या प्रभागातून निवडून आलेल्या माजी नगरसेवक नील सोमय्यांचा वार्ड 108चं आरक्षण बदललं, त्यामुळे त्याला दुसऱ्या वॉर्डातून बसवण्याचा विचार पक्षातील काही नेत्यांकडून सुरू करण्यात आला। तरीही सगळे अडथळे पार करत नील किरीट सोमय्याला अखेर वार्ड क्रमांक 107 मधून तिकीट मिळालं। यामागे तो किरीट सोमय्याचा मुलगा आहे हे एक मोठं कारण होतं। तिकीट कापण्याच्या चर्चा सुरू असताना ज्यांना नील सोमय्या नको होता त्यांचं किरीट सोमय्याशी काहीतरी वाकडं असणार अशीच कुजबूज होती। मागील टर्ममध्ये चांगलं काम करूनही तिकीट कापलं जात असताना शेवटी तिकीट मिळालं, कारण एकच होता, तो किरीट सोमय्याचा मुलगा आहे। तोच किरीट सोमय्या ज्यांनी 2014 मध्ये शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना थेट टार्गेट केलं होतं। ही टीका फक्त राजकीय नव्हती तर अनेकदा शिवराळ भाषेतही होती। याच पार्श्वभूमीवर 2019 मध्ये युती होताच उद्धव ठाकरे यांनी हट्टाने त्यांचं तिकीट कापायला लावलं। पुढे महाविकास आघाडी आली आणि पुन्हा सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। BMC मधील कोविड काळातल्या कथित घोटाळ्यांपासून ते बॉडी बॅग खरेदीपर्यंतचे आरोप त्यांनी पुराव्यासह मांडले। मृतदेह नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 600 रुपयांच्या बॉडी बॅग 6000 दाखवल्या गेल्या। ब्लॅकलिस्टेड रोड कॉन्ट्रॅक्टरना पुन्हा काम दिलं गेलं आणि त्यातून मातोश्रीपर्यंत कट जात असल्याचे आरोप त्यांनी केले। अनिल परवांच्या दाबोलीतील रिसॉर्ट ते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनच्या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आणण्यापर्यंत त्यांनी एकही आरोप शिल्लक ठेवला नाही। या सगळ्या संघर्षात ठाकरे सोमय्या यांच्यातील दुश्मनी दूरपर्यंत जाणार आहे हे स्पष्ट होतं। मग प्रश्न असा उद्भवतो की आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सोबतीने मुंबई वाचवायला मैदानात उतरले असताना ज्या व्यक्तीने मातोश्रीवर बोट ठेवलं त्यांच्या मुलांविरुद्ध थेट लढा देणं अपेक्षित नव्हतं का? उद्धव ठाकरे नाही तर किमान राज ठाकरे यांचा तरी उमेदवार नील सोमय्यांच्या विरोधात का उभा राहिला नाही असा सवाल अनेकांच्या मनात आहे। पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही। उद्धव ठाकरे आक्रमक झाले नाहीत, संतापले नाहीत, बदला घ्यायला पुढे आले नाहीत। उलट वार्ड क्रमांक 107 त्यांनी थेट NCPच्या वाट्याला सोपवला। NCPकडे या वार्डकडे ताकद आहे का हा प्रश्नही उपस्थित झाला। हा उद्धव ठाकरे यांचा राजकीय शहाणपणा होता की आपल्या ताकदीची मर्यादा त्यांनी ओळखली याचं उत्तर सहज मिळत नाही, कारण वरून शांत संयमी वाटणारे उद्धव ठाकरे वेळ आले तर कठोर निर्णय घेणारे म्हणून ओळखले जातात, पण इथे मात्र त्यांचे सगळे हिशोब चुकल्यासारखे दिसतात। आज परिस्थिती अशी आहे की त्या वार्डमध्ये NCPचा उमेदवार छाननीत बाद झाला आणि समोर कोणताच मजबूत प्रतिस्पर्धी उरलेला नाही। वंचित बहुजन आघाडीची एक महिला उमेदवार मैदानात आहे, पण तिचा प्रभाव नगण्य आहे, त्यामुळे नील सोमय्या सहज जिंकून येणार हे आता स्पष्ट झालंय। मग प्रश्न उरतो, हा सोपा विजय ठाकरे गटानेच अरेंज करून दिला का की ठाकरे गटाला सोमय्याकडून होणाऱ्या आरोपांची भीती वाटते? याचं उत्तर स्पष्ट आहे। ठाकरे आणि सोमय्या यांच्यात कुठलाही गुप्त सौदा नाही। नील सोमय्याच्या विरोधात उमेदवार दिला नाही तर किरीट सोमय्या आरोप थांबवतील असा भ्रम उद्धव ठाकरे यांना नाही। पण वास्तव असं आहे की आजच्या घडीला ग्राउंड रिपोर्ट पाहिला तर ठाकरे गट इतका कमकुवत झालेला आहे की अनेक ठिकाणी लढण्याची ताकद उरलेली नाही। जिथे कधी ठाकरे नाव ऐकताच मतांचा पूर यायचा तिथे आज उमेदवारीसाठी झुंबड, भांडणं, मारामाऱ्या दिसतात आणि जिथे खऱ्या लढाईची गरज आहे तिथे उमेदवारच नाहीत। म्हणून वार्ड क्रमांक 107 सारख्या जागा मित्र पक्षांच्या गळ्यात घातल्या जात आहेत। नील सोमय्याच्या विरोधात आज एकही सक्षम उमेदवार नाही, कारण ठाकरे गटाने उमेदवार दिलाच नाही। त्यामुळे लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की ठाकरे आणि सोमय्या यातून एक आहे, पण वास्तव असं नाही। उद्धव ठाकरे
हे सोमय्यांची जहरी टीका विसरलेले नाहीत. फरक इतकाच आहे की आज वाघाच्या पंजात जी ताकद उरलेली नाही, वाघ म्हातारा झाला आहे किंवा त्याचे दात काढून घेतले आहेत, अशी अवस्था ठाकरे ब्रँडची मुंबईत झालेली दिसते. मुलुंडमध्ये नेमकं काय झालं? सेटिंग की आघाडीत दाखवलेला मोठेपणा की निव्वळ राजकीय मजबुरी? याचा अर्थ एकच आहे, मुंबईत ठाकरे ब्रँडचा प्रभाव प्रचंड कमी झालेला आहे. ते मोठ्या प्रमाणावर उमेदवार देऊ शकत नाहीत, कारण जिंकण्यासारख्या जागाच उरलेल्या नाहीत. काही मोजक्या 20-25 जागांवरच इच्छुकांची गर्दी आहे, तर इतर ठिकाणी लढायला कोणी पुढे येत नाही आणि म्हणूनच ब्रँडचा बँड वाजल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतं. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं तुम्ही कसं पाहता? कमेंट करून नक्की सांगा. मी इथेच थांबतो. पुन्हा भेटू. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद. नमस्कार.